फुसफुसणारे ताड. दीपा गंगवाणी व टीना सुहानेक लिखित. मोरी नावाची एक छोटी मुलगी होती. तिचे डोळे मोठे तपकिरी होते. ती आई वडिलांसोबत छोट्या निळ्या तलावाच्या जवळ एका सुंदर अशा नारळाच्या बागेत राहत होती. दररोज सकाळी एक खाली मोठी टोपली डोक्यावर घेऊन ती तलावाकडे जायची. तिची आई धुवायचे कपडे घेऊन आणि तिचे वडील मोठे मासे पकडायचं जाळं घेऊन तिच्या मागे मागे चालायचे. जेव्हा तिचे वडील मासे पकडायचे तेव्हा तिची आई तलावाजवळी खडकावर कपडे धुवायची. त्यांनी पकडलेले मासे किनाऱ्यावर आणीत आणि ते एका मोठ्या टोपलीत ठेवत. काही वेळा तर त्या जाळ्यात कासवच अडकलेले सापडायचे. परंतु मोरी नेहमी त्यांना लवकर बाहेर काढून वाचवत असे. एकदा एका सकाळी ती तिच्या बाबांबरोबर होती जेव्हा ते मासे पकडत होते. जर आपण रोज खूप मासे पकडले तर एक दिवस असा येईल की येथे काहीच शिल्लक उरणार नाही, मोरी म्हणाली. आई हसली आणि तिने तिला शाळेत पाठवले. झाडाच्या सावलीखाली मोरीच्या आईला गाढ झोप लागली. तलावात एकही मासा शिल्लक नाही असे तिला स्वप्न पडले. वाऱ्याने नारळाची पाने सळसळली आणि बोलू लागली. पाणी आणि जमीन, नेहमी तुझ्या परिवाराची काळजी घेतली आहे. म्हणून तू सुद्धा त्यांची काळजी घ्यायला हवी. पाण्याने भरलेल्या डोळ्याने तिला जाग आली, कारण तिला काहीच कळत नव्हते. थोडे मासे विकून ते मोरीला कसे सांभाळू शकतील. दुपारभर ती त्या नारळाच्या झाडापासून चटया विणत होती आणि सारखी तिला पडलेल्या स्वप्नाचा विचार करीत होती. त्या रात्री मोरीने तिच्या आईबाबांचं हळू आवाजात बोलणं गुपचूपपणे ऐकलं. तेलाचा दिवा रात्रभर जळत होता. दुसऱ्या दिवशी तिच्या बाबांनी तिला एक दुसरी छोटी टोपली दिली. आपण सर्व मासे या छोट्याशा टोपलीत कसे भरू शकतो, मोरीने विचारले. त्यांनी उत्तर दिले, आपण ह्या छोट्या टोपलीत बसतील एवढेच मासे पकडायचे. मोरी कोड्यात पडली. जेव्हा ती शाळेतून परत आली तेव्हा तिने आईला नारळापासून साबण आणि तेल बनवताना पाहून तिला खूप आनंद झाला. मोरी ताबडतोब आणखी नारळ काढण्यासाठी झाडावर चढली. पण तिच्या आईने ताकीद दिली, त्यांना तोडू नकोस. आपण तेवढ्याच गोष्टींचा वापर केला पाहिजे ज्या आपल्याला झाडापासून मिळतात. तिचे बाबा म्हणाले, या सर्व वस्तू बनवण्यासाठी खाली पडलेल्या नारळाचा उपयोग केला आहे. हे बघ, आपण मोगऱ्याचं फूल वापरून साबण तयार केला आहे. त्या दिवसापासून ते ताडाच्या पानाचे झाडू बनवू लागले आणि नारळाच्या काथ्यापासून चटया विणू लागले. आता ते साबण, तेल आणि फक्त थोडेसेच मासे बाजारात विकायला ने. जेव्हा मोरी मोठी झाली तेव्हा तिला नारळाच्या करवंट्यांपासून छोटे छोटे कासव बनवायला खूप आवडत असे आणि नेहमी एक कासव मानेभोवती घालत असे.